एक म्हणजे बिहेवियरल आणि लाईफस्टाईल चेंजेस. झोप जर व्यवस्थित झाली नाही, तर तुमच्यामध्ये बिहेवियरल लाईफस्टाईल चेंजेसमुळे सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मगाशी सांगितलं, की तुमचं बिहेवियर म्हणजे काय, की रात्री जर तुम्ही जागरण करताय, उशिरा झोपताय किंवा तुमची झोप अपुरी 8 तास मिनिमम होत नाहीये व्यवस्थित, तर तुम्हाला भूक लागायला सुरू होते. तुम्ही हे लेप्टिन, ग्रेलिन हार्मोनचं मगाशी मेकॅनिझम सांगितलं मी. भूक लागायला सुरू होते, पोट भरल्यासारखं वाटत नाही. मग बऱ्याचदा तुमचं नंबर ऑफ मील्स जेवणाची जे संख्या आहे, दिवसभरात तुम्ही किती वेळा जेवता, ही संख्या वाढते रात्री उशिरा जेवल्यामुळं. कारण हे जर झालं तर तुमची एक मील वाढते. त्यामुळं जर तुम्ही एक ठराविक नंबर ऑफ कॅलरीज दिवसभरात कंझ्युम करत असाल, तर त्या कॅलरीजमध्ये 200 ते 500 कॅलरीजनी वाढ होते. उदाहरण सांगायचं झालं तुम्ही जर दिवसभरात 2000 कॅलरीज खाताय, तर रात्री एक्स्ट्रा मील खाल्ल्यामुळं तर ह्याच्यामुळे तुम्हाला 2200 ते 2500 कॅलरीज टोटली जातात. 200 ते 500 कॅलरीज वाढायला सुरू होतात.